मागच्या भागात आपण पाहिलं की मधू त्यांना मागे घडलेलं सगळं सांगत होती. ती म्हणते, इतकं काही नाही ग. किशोर देव नाही की त्याला सगळं कळेल. कित्येक वर्ष आत्मा बनूनही स्वतःच्या मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी तो अजूनही प्रयत्न करतोय. ज्याने त्याचा जीव घेतला त्याने चेहऱ्यावर मुखवटा घातला होता आणि हातात विंचवाच्या चिन्हाची अंगठी होती. त्याच माणसाने किशोरच्या छातीत सुरी खुपसली. माणूस मरताच लगेच आत्मा होत नाही, त्यालाही वेळ लागतो. हे काही सिनेमा नाही, असं म्हणत स्वप्ना राधाला रागव्यथा मिसळलेल्या आवाजात सुनावत होती. कुल, तिला ना कधी काय बोलायचं तेच कळत नाही ग, असं म्हणत प्रेम तिच्या बाजूने बोलला. या माझ्या नवऱ्याला दुसरं काही कामच नाही, सतत तिच्याच बाजूने उभा. लग्नानंतरही असंच का रे प्रेम, असं म्हणत स्वप्ना चिडून दात खात त्याच्याकडे पाहते. अगं, तो ग्राइंडिंग बंद कर आणि इकडे ये. प्लॅन सांगतो. आपण सगळे मिळून फॉलो करूया. स्वप्ना, चल सगळे या, प्रेम म्हणाला आणि सगळे त्याच्या भोवती जमा झाले. अरे वा, ओपनिंग सीन मला दिलास का? मस्त, आता धमाल करणार, असं म्हणत आजी उत्साहात तयार झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अलाराम वाजताच प्लॅनप्रमाणे रॉकीने प्रेमच्या आजोबांना फोन केला. आजोबा, प्रेमची तब्येत ठीक नाही. स्वप्नाला तिचा भूतकाळ आठवतोय, पण ती त्याच्याशी गोड वागत असली तरी मला वाटतं ती त्याच्यावर सूड उगवेल. असं का वाटतंय रे तुला? आजोबा चिंतेने विचारतात. फोनवर सांगता येणार नाही, तुम्ही इथे या. कालपासून त्याला ताप आहे आणि त्याच्या जखमेचं दुखणंही वाढलंय. काय? माझ्या नातवाला गोडी लागली? मला कोणीच सांगितलं नाही. कोणी केलं हे? आजोबा संतापले. तंबूचट्टीचे लोक. रॉकी म्हणतात आजोबांचा बीपी वाढला. आजच रात्री उटीला पोहोचतो. माझ्या नातवाला भेटायलाच हवं. रात्री सगळे आले आणि ड्रामा सुरू झाला. प्रेम बेडवर झाकून करत पडलेला. अरे माझ्या नातवा, काय झालं तुला? आपण इथून निघूया. आजोबा घाबरलेले. स्वप्ना अभिनय करत म्हणाली, काही नाही आजोबा, मी आहे ना, तुम्ही फ्रेश होऊन या. आजोबांच्या मनात संशय दाटला. ही स्वप्ना काहीतरी वेगळीच वागत आहे. ती पुढे म्हणाली, उद्या आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात जाऊया, सगळं ठीक होईल. येणार ना तुम्ही? आजोबा मनात घाबरत म्हणाले, हो, येतो. स्वप्नाच्या खोलीत दरवाजा लावून ती प्रेमला उठवायला जाते, पण तो खोरकडपणे म्हणतो, बेबी, तुझे इंटेन्शन काय आहे? नेहमी माझ्यावरच पडतेस. आणि तिच्या गालावर किस देतो. काय चाललंय तुझं? स्वप्ना लाजत रागावत म्हणते. आणखी एक किस देऊ का? प्रेम जवळ येतो. ती त्याचा कान वळवते. राक्षसा, सोड मला. देवा, अशी बायको दिलीस. तो नाटक करतो. मी माकड, मग तू मोठा माकड, असं म्हणत ती उशीने मारते. दोघं उशीफेक करत खेळता खेळता शेवटी एकमेकांवर पडून झोपून जातात. सकाळ. अलाराम वाजतो. प्रेम, बंद कर ना, स्वप्ना झोपेत कुरकुरते. पण तो दिसत नाही. तेवढ्यात बाथरूममधून आवाज, स्वप्ना, टॉवेल दे ना. नको, मला माहिती आहे तू काय करणार. ती हट्ट करते. देणार का नाही? नाही दिलंस तर असाच बाहेर येतो. तो चिडवतो. शेवटी ती टॉवेल देते. तो बाहेर येऊन म्हणतो, बाहेर जा, मी कपडे बदलतो. मी का जाऊ? ही माझी खोली. ती इगो दाखवते. जा आधी दात घास आणि काल काय काय बोललीस ते आठव. तो म्हणतो, ओह सॉरी, म्हणत ती बाथरूममध्ये जाते. प्रेम हसत म्हणतो, शरीर मोठं झालंय पण मेंदू अजून लहानच. सगळे तयार होतात. स्वप्ना गुलाबी साडीमध्ये येते, एकदम सुंदर दिसत. प्रेम क्षणभर तिच्याकडे पाहतच राहतो. पण आजोबा मनात म्हणतात, ही स्वप्ना आता धोकादायक आहे. अरे प्रेम, कारमध्ये बस, ते म्हणतात. प्रेम तिच्यासाठी दार उघडतो. ती बसते आणि सगळे मंदिराकडे निघतात. हे सगळं पाहून प्रेमच्या आजोबांच्या मनात विचारांचं वादळ उठलं. अरे बापरे, हे काय चाललंय? हा तर स्वप्नाच्या पूर्ण ताब्यात गेला दिसतोय. आता पुढे काय होणार? ते खोल विचारात बुडालेले. कुलदेवतेचं मंदिर. सगळे दर्शन करून नवविवाहित जोडपी अर्चना करून बाहेर येत असताना एक म्हातारी अचानक प्रेम समोर येऊन म्हणाली, अंबा बोलते, जगदंबा बोलते, मधुर मीनाक्षी, कांची कामाक्षी सांगते, बाळा, आज तुझ्यावर मृत्यूचं संकट आहे. स्वतःच्या सावलीवरही विश्वास ठेवू नकोस, असं म्हणत ती क्षणात निघून गेली. हे शब्द ऐकून प्रेमचे आजोबा हादरले.
ही असं का बोलून गेली? नाही, माझ्या नातवाला काही होऊ नये. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. घाबरू नका आजोबा, मी आहे ना. प्रेमला कोणी काही करू शकत नाही. स्वप्ना 2 अर्थाने बोलली. त्यांना एक क्षण धक्का बसला आणि ते शांत झाले. चल आता घरी जाऊया, असं मधूचे वडील रामकृष्ण म्हणाले. अरे नाही बाबा, आत्ताच बाहेर आलोय. थोडी हवा घेऊ, प्राणायाम करू आणि मग जाऊ, मधू म्हणाली. रामकृष्ण थोडे रागाने म्हणतात, नवीन लग्न झालेल्यांनी जास्त वेळ बाहेर फिरू नये. आम्ही सोबत येतो. चला. ते सगळ्यांना डोंगराजवळच्या सुंदर ठिकाणी घेऊन गेले. प्रेमच्या आजोबांना मात्र घाम फुटला. सगळे एकमेकांकडे पाहत त्यांच्या प्रतिक्रिया ओळखत पुढच्या प्लॅनसाठी तयार झाले. ठीक आहे नव्या जोडप्यांनो, तुम्ही सेल्फी काढा, आम्ही तिकडे जातो, असं म्हणत सगळे बाजूला गेले. फक्त आजोबा तिथेच थांबले. अंगदाच्या पायासारखे ते हलायलाही तयार नव्हते. नजरा मात्र प्रेमवर खिळलेल्या. काय झालं आजोबा, तुम्ही येत नाही? स्वप्नाने विचारलं. ते स्वतःला थांबवू शकले नाहीत. स्वप्ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे, जरा इकडे येशील का? स्वप्ना त्यांच्यासमोर उभी राहिली, डोळे खाली, हात मळत. आजोबा संकोचाने म्हणाले, स्वप्ना, तुला प्रेम आवडतो का? म्हणजे तू किशोरशी लग्न करणार होतीस ना, म्हणून विचारतो. स्वप्ना अचानक कठोर झाली. आय हेट प्रेम. त्याने मला फसवून लग्न केलं. त्या दिवशी किशोरसोबत काहीतरी केलं तुमच्या मदतीने. मला सगळं आठवलंय. आता मी प्रेमला सोडणार नाही. हे ऐकून आजोबा थरथरले. काहीतरी सांगायचं होतं पण शब्द गिळले. स्वप्ना, माझा नातू चांगला आहे. डोळ्यांनी दिसतं ते नेहमी खरं नसतं. मनाने विचार कर, असं म्हणत ते निघून गेले. हे सगळं झाडामागून ऐकलेला प्रेम स्वप्नाजवळ आला. स्वप्ना, आजोबा काहीतरी लपवतायत, पण मला फक्त एकच हवंय की किशोर जिवंत असता तर बरं झालं असतं. स्वप्नाच्या डोळ्यांत अश्रू आले. आपण त्यांना खूप त्रास देतोय. मी चुकीचं करतेय. हे करावंच लागेल. सोनं शुद्ध करायचं असेल तर त्यातील मळ काढावा लागतो. आपण थांबलो तर प्लॅन फेल होईल. किशोरला न्याय मिळायलाच हवा. प्रेम तिला मिठी मारत म्हणाला. स्वप्नाला पुन्हा धैर्य मिळालं. लेट्स डू इट. आज सत्य बाहेर यायलाच हवं. थोड्या वेळाने सगळे परत कारकडे येत होते. अरे, प्रेम स्वप्न अजून आले नाहीत? मधूने शंका व्यक्त केली. मी जाऊन आणतो, असं म्हणत आजोबा घाईघाईने तिकडे गेले. ते पोहोचले तेव्हा प्रेम डोंगराकडे तोंड करून ओरडत होता. आय लव्ह यू स्वप्ना. स्वप्ना त्याच्या मागून काहीतरी करायला जात असताना, स्वप्ना थांब. आजोबा जोरात ओरडले. त्याचा किशोरच्या खुनाशी काहीही संबंध नाही. तो गुन्हा मी आणि दुसऱ्या कुणीतरी मिळून केला. प्लीज थांब. सगळे थक्क झाले. प्रेम शांतपणे म्हणाला, सत्य अग्नीसारखं असतं आजोबा, ते बाहेर येणारच. आजोबा रडत म्हणाले, त्या दिवशी काय झालं सांगतो. किशोर स्वप्नाला शोधत इथे आला. मी तुझ्या मागे उटीला आलो होतो तुझं लग्न थांबवायला, पण मला जखमी अवस्थेत किशोर भेटला. त्याने मदत मागितली. मी त्याला जंगलाकडे पाठवलं आणि म्हणालो मी प्रेमला घेऊन येतो. मी स्वप्नाला शोधत होतो पण ती त्याच्याच मागे गेली. तेवढ्यात एक माणूस आला. तुला काय हवं ते मला माहिती आहे. मी सगळं सांगतो. तुझी शाल आणि काठी दे. मी त्याला दिलं आणि मागे वळलो, पण त्याने माझ्याच काठीने मला मारलं. मी बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आलो तेव्हा सगळं संपलं होतं. भीतीमुळे मी तुला काही सांगितलं नाही. आजोबा लहान मुलासारखे रडू लागले. तेवढ्यात वाऱ्याच्या रूपात किशोरचा आत्मा. प्रेम, मीही आजोबांवर संशय घेतला, पण खून करणाऱ्याने त्याची शाल घातली होती. हातात काठी आणि बोटात विंचवाची अंगठी. त्यालाच मी पाहिलं. त्यानेच मला मारलं. आजोबांना सांग मी त्यांना माफ केलं. स्वप्ना धावत जाऊन आजोबांच्या पायांवर पडली. माफ करा. हे सगळं सत्य बाहेर आणण्यासाठी आम्ही नाटक केलं. सगळ्यांनी माफी मागितली. किशोरचे आईवडील म्हणाले, आम्ही मुलगा गमावला, पण त्याला न्याय देण्यासाठी तुमचा नातू आणि आमची मुलगी स्वप्ना प्रयत्न करतायत. माफ करा त्यांना. आजोबा हसत म्हणाले, काही हरकत नाही. आता मन हलकं झालं. स्वप्ना, तू तर कमाल केलीस. माझ्या नातवाला योग्य जोडीदार आहेस. त्यांनी तिला मिठी मारली. मधू डोळा मारत म्हणाली, आता सगळे एकत्र येऊन त्या अज्ञात माणसाला पकडायची वेळ आली. सगळे हसले.
हो, अगदी बरोबर. प्रेमचे आईवडील मात्र शांत उभे राहून हे सगळं पाहत होते. त्यांच्या आईवडिलांच्या शांत चेहऱ्यामागची वेदना ओळखून प्रेम त्यांच्या जवळ गेला. मला माफ करा आई बाबा. मला स्वप्नावर प्रेम आहे हे मी सांगू शकलो नाही. तिचा भूतकाळ आठवण्याआधी तिच्याशी लग्न करणं मला योग्य वाटत नव्हतं. पण मोहन काका म्हणजे किशोरचे वडील माझ्यावर त्यांनी दबाव टाकला. त्यांनी सांगितलं की या लग्नामुळे किशोरच्या केसबद्दल माहिती मिळेल. मी ते खरं मानलं आणि निर्णय घेतला. तुम्हाला काहीही न सांगता, तुमच्याशी चर्चा न करता निर्णय घेतला. त्यासाठी मला खूप वाईट वाटतं. असं म्हणत त्याने त्यांच्या हातात हात घेतला. मुलाचं दुःख पाहून आईवडील लगेच मवाळ झाले. तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस रे. म्हणूनच तू हे सगळं लपवलंस याचं दुःख झालं. पण आम्ही व्यक्त करू शकलो नाही. कारण वेळ योग्य नव्हती. पण तू आमचं मन न सांगताच समजून घेतलंस आणि भरून काढलंस. असं म्हणत त्यांनी डोळ्यातल्या आनंदाश्रूंना पुसलं आणि प्रेम स्वप्नाला जवळ घेत आशीर्वाद दिला. मधूचे वडील रामकृष्ण पुढे म्हणाले, तुझं लग्न आम्हाला लपून पाहावं लागलं. तू आम्हाला पाहिलंस तर तुला वाईट वाटेल म्हणून. स्वतःच्या मुलाच्या लग्नाला दूरच्या नात्यासारखं येऊन दुरून तुला पाहिलं आणि आशीर्वाद देऊन निघून गेलो. मला खूप वाईट वाटलं. हे ऐकून प्रेम अपराधीपणाने भरून गेला. त्याचे वडील त्याला मिठी मारत म्हणाले, आम्हाला फक्त प्रेम करायला येतं, रागावणं नाही. सगळं वातावरण हलकं झालं. सगळे घरी परतले. गरमागरम जेवण झालं, पण प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार की किशोरच्या खुन्याला कसं पकडायचं. आजोबा, ज्याने तुम्हाला मारलं त्याच्याबद्दल काही आठवतं का? काही सवय, आवाज, काहीही? प्रेमने विचारलं. आजोबा थोडा विचार करून म्हणाले, अरे हो, त्याचा फोन वाजला होता. विचित्र रिंगटोन होती, अगदी एखाद्या बैलाच्या ओरडण्यासारखी. सगळ्यांनी मान डोलावली. फार मोठा धागा नसला तरी मनात साठवून ठेवला. दुसऱ्या दिवशी प्रेम आणि आजोबा त्या ठिकाणी गेले. इतकी वर्ष उलटल्यामुळे काहीच पुरावे मिळण्याची शक्यता नव्हती. पण अचानक प्रेम ओरडला, सापडला आजोबा. त्याने काहीतरी रुमालात गुंडाळून जपून ठेवलं. दुरून एक माणूस हे सगळं पाहत होता आणि आपल्या बॉसला फोनवर कळवलं. दुसऱ्या दिवशी टीव्हीवर किशोर नावाच्या CBI अधिकाऱ्याच्या खुनाचा तपास अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पण आता या प्रकरणात मोठी प्रगती झाली आहे. तपास अधिकारी प्रेम यांनी सांगितलं आहे की त्यांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. उद्या ते थेट प्रसारणात दाखवणार आहेत. हे ऐकून स्वप्ना, प्रेम आणि सगळे आनंदाने हसू लागले. मधू, तुझीच योजना वापरली. आता उंदीर बाहेर येणारच. प्रेम हसत म्हणाला. तिथेच दुसरीकडे खरा गुन्हागार घाबरलेला होता की इतक्या दिवसांनी प्रेमला पुरावा कसा मिळाला. लगेच त्याच्यावर लक्ष ठेव. तो संतापला. हो साहेब, काहीतरी मोठं आहे, असं म्हणत त्याचा माणूस घाबरवू लागला. बॉसने त्याला थप्पड मारली. गप्प बस, मला घाबरवू नकोस. आणि मॅडमला काही कळलं तर तुझी ही अवस्था किशोरसारखी होईल. रात्री प्रेम म्हणाला, किशोर, आता धोका वाढलाय. बाहेर तू लक्ष ठेव, आत मी बघतो. काही वेळाने प्रेम स्वप्नाजवळ येऊन तिच्या गालावर हलकासा चुंबन देत म्हणाला, उद्या सगळं स्पष्ट होईल. तो तिची डायरी वाचत बसला. तेवढ्यात मधू आणि रॉकी आले. अरे, अजून झोपला नाहीस? हळू बोला, स्वप्ना झोपली आहे. प्रेम म्हणाला. बाहेर ये, तुझी अवस्था बघवत नाही. ते हसत म्हणाले. तिघे हॉलमध्ये चहा घेऊन बसले. रॉकी गाणं गाऊ लागला. ओ मधू, ओ मधू. प्रेम आणि मधूने कान झाकले. काय मधू, आवडलं नाही? तो विचारतो. मधू हसत. लग्नाआधी सगळं छान वाटतं, आता डोळे उघडले. प्रेम म्हणाला, चल तुमची प्रेमकथा सांग. मधू उत्साहाने म्हणते. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्यावर रॉकीने स्वप्नाबद्दल सांगितलं. त्याचा स्वभाव पाहून मला तो आवडला. मी त्याला संकेत दिले, पण सुरुवातीला काही कळलंच नाही त्याला. रॉकी मध्येच म्हणतो, अगं मला कावळा म्हणालीस का? अरे नाही, तूच तसं समजलास. ती हसली. ती पुढे म्हणाली, नंतर तो स्वप्नासोबत फिरायला लागला आणि मला मिस करू लागला. एक दिवस अचानक आय लव्ह यू मधू म्हणत प्रपोज केलं. मीही लगेच होकार दिला आणि आमची प्रेमकथा सुरू झाली. रॉकी तिचा हात धरत म्हणाला, हो, ज्यावेळी आपण एखाद्याला मिस करतो तेव्हाच आपलं खरं प्रेम समजतं. तो पुढे प्रेमकडे पाहत म्हणाला, आमचं नातं जुळवण्यात स्वप्नाचाही मोठा वाटा आहे. तिच्यामुळेच सगळं शक्य झालं. दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागले. असं म्हणत रॉकीने मधूचा हात धरला आणि दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागले. गप्पा रंगत गेल्या आणि कळलंच नाही कधी रात्र संपली.
पहाटे साधारण 4:30च्या सुमारास अचानक अंगणातून काहीतरी आवाज झाला. कोणाची तरी सावली प्रेमच्या खोलीकडे सरकत होती. तेवढ्यात किशोरच्या आत्म्याने त्या माणसाला हवेत फेकलं आणि तो थेट प्रेमच्या पायांपाशी येऊन पडला. किशोर, थांब, शांत हो, प्रेम त्याला आवरत म्हणाला. कोण आहेस रे तू? रॉकीने त्याचा गळा पकडून वाकवला. तो माणूस सुरी काढून हल्ला करणार इतक्यात प्रेमने त्याचा हात पिळून मागे वळवला. तो कळवळत म्हणाला, मी चोर आहे. काहीतरी चोरण्यासाठी आलो होतो. लग्नाचं घर आहे म्हणून. प्रेम त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, चोर असा येत नाही. तुझ्या गळ्यातली सोन्याची साखळीच खूप महाग आहे. खरं सांग, भीतीने थरथरत तो म्हणाला. मी तुम्हाला सापडलेला पुरावा नष्ट करायला आलो होतो. मला सोडा, पुन्हा दिसणार नाही. कोण पाठवलं तुला? प्रेम कडक आवाजात विचारताच तो गडबडला. बॉसने. कारण किशोरचा खून आमच्या बॉसने केला. कोण? सगळे एकदम ओरडले. प्रकाशराव, तो म्हणाला. का मारलं त्याने? प्रेम, रॉकी आणि मधूने विचारलं. मला माहिती नाही. आमच्या बॉसला पैशांची ऑफर आली होती. फोनवर एका बाईने किशोरचा फोटो दाखवून त्याला मारलं तर 5 लाख मिळतील असं सांगितलं. पैशासाठी बॉसने स्वतःच खून केला, तुमच्या आजोबांच्या वेशात. हे ऐकून प्रेमचा संतापनावर झाला. त्याने त्याला जोरात मारलं. लगेच पोलिसांना बोलावून त्याला अटक करण्यात आली. सगळे स्तब्ध झाले. किशोरचा आत्मा दुःखी स्वरात म्हणाला, आपण तंबू चट्टीवर संशय घेतला, पण खरी गोष्ट वेगळीच निघाली. कोणाला इतका द्वेष होता आपल्यावर? स्वप्ना त्याला शांत करत म्हणाली, धीर धर. आपण इतके पुढे आलोय, आता सत्य नक्की बाहेर येईल. प्रेम मात्र शांत उभा राहून आकाशाकडे पाहत होता. उगवत्या सूर्याची किरणं त्याच्या चेहऱ्यावर पडत होती. सगळ्यांनी त्याला जबरदस्तीने विश्रांतीसाठी खोलीत पाठवलं. सकाळी 9 वाजता कांचीपट्ट साडी नेसलेली भानुमती देवी आली. कशी आहेस स्वप्ना? ती विचारत आत आली. या आत्या. स्वप्नाने आदराने तिला आत घेतलं. थोड्या वेळाने प्रेमने स्वप्नाला बोलावलं. ती आत गेल्यावर संशय न येऊ देता भानुमती हळूच त्यांच्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात प्रेमचे आजोबा समोर आले. ती थोडी दचकली. कोण तुम्ही? त्यांनी विचारलं. मी स्वप्नाची आत्या, ती गडबडत म्हणाली. असं का? बसा, ते म्हणाले. ती निघून जात असतानाच तिचा फोन वाजला. तो आवाज ऐकताच आजोबांच्या हातातील काठी थरथरू लागली. ते लगेच प्रेम स्वप्नाच्या खोलीत गेले. प्रेम, मला काही सांगायचं आहे. त्या बाईच्या फोनचा आवाज तोच आहे, ज्यावेळी माझ्यावर हल्ला झाला होता तेव्हाचाच. इतक्यात किशोरने भानुमतीला जाऊ न देता अडवलं. आत्या, तुझा खेळ संपला. स्वप्नाने पोलिसांना फोन केला. भानुमती थंड हसली. खेळ अजून संपलेला नाही स्वप्ना. तुझ्या आईवडिलांचा अपघात झाला असं वाटतंय ना तुला? तो अपघात नव्हता. मी केलं सगळं. हे ऐकताच स्वप्नाच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिने तिला जोरात थप्पड मारली. आमचं काय बिघडलं होतं? ती ओरडली. भानुमती विकृत हसत म्हणाली. इतक्यात सांगते का? तुझ्या प्रेमसमोर मी काही सांगणार नाही. त्याला मारल्यानंतरच सांगीन. इतक्यात पोलीस आले आणि तिला अटक केली. मधू सुटकेचा निश्वास टाकत म्हणाली. आजोबांना तो रिंगटोन आठवला नसता तर हे शक्य नसतं. प्रेम गंभीरपणे म्हणाला, आपण अजून सावध राहायला हवं. त्याने लगेच सुरक्षा व्यवस्था केली. टीव्हीवर बातम्या झळकू लागल्या. किशोर खून प्रकरण उघडकीस. अधिकारी प्रेम यांनी गुन्हेगारांना रंगेहात पकडलं. घरात उत्साहाचं वातावरण. सोहळे, गाणी, हशा. नवविवाहित जोडपी एकमेकांना प्रेमाने खाऊ घालत होती. रात्री सगळे झोपले, फक्त प्रेम आणि स्वप्ना जागे. चांदण्यांनी भरलेली रात्र. ते दोघे आपल्या खोलीत गेले. खिडकी उघडताच गार वारा आत आला. स्वप्ना खट्याळपणे म्हणाली, किती छान वातावरण आहे. एक गाणं म्हणशील? प्रेम तिच्याजवळ येत म्हणाला. गाणं म्हटलं तर मला काय मिळणार? ती त्याला दूर ढकलायला गेली, पण त्याने तिला मिठीत घेतलं. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले आणि त्या शांत क्षणी प्रेम हळूच गाऊ लागला. कळतंय का मनाला, हे नातं कोणत्या जन्माचं आहे? काळाच्या पलीकडचं, आयुष्यभर टिकणारं बंधन आहे. प्रेम स्वप्नासाठी गात होता आणि त्या सुरेल क्षणी त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. त्या स्पर्शातली ऊब, ती गोडी, स्पर्शा पूर्णपणे त्या क्षणात हरवून गेली. पण अचानक ती भानावर आली. प्रेम, किशोरचा केस सुटेपर्यंत आपली पहिली रात्र नाही, असं म्हणत ती नजर खाली करून उभी राहिली. त्याला नकार दिल्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. प्रेम हलकंसं हसला. अगं वेडी आहेस का?
मी आत्ता काही मागितलं का? तुझा एक किस पुरेसा आहे. तुला चिडवायचं होतं एवढंच. तो तिची हनुवटी हलकेच वर करत तिच्याकडे पाहू लागला. स्वप्नाने झटकन त्याच्या गालावर चुंबन दिलं. बस, आता मी भलतीच गुंतते असं म्हणत ती हसत हॉलमध्ये पळाली. ए माझी लवबर्ड, थांब. प्रेम तिच्या मागे धावला. घरात अचानक काळोख पसरला होता. प्रेम, सगळं अंधारात का आहे? स्वप्ना घाबरत म्हणाली. थांब बघतो असं म्हणत प्रेमने लाईट लावली. आई ग, तो किंचाळला. स्वप्ना वळून पाहते तर काय, प्रेमच्या पोटात सुरी खुपसलेली, रक्त वाहत होतं. प्रेम, ती ओरडत त्याच्याकडे धावली. इतक्यात मागून कुणीतरी तिच्या डोक्यावर जोरात मारलं. ती मागे वळून पाहते. भानुमती आत्या, तू? आणि ती बेशुद्ध पडली. प्रेम तडफडत ओरडला. स्वप्ना? कोणीतरी त्याच्यावर पुन्हा हल्ला करायला आला. प्रेमने त्याचा हात पकडला आणि त्याच्या बोटातली विंचवाची अंगठी दिसली. क्षणात त्याला सगळं समजलं. किशोर, हाच आहे तुझा खुनी. तो जोरात ओरडला आणि खाली कोसळला. अर्ध्या तासानंतर गारगार वारा वाहत होता आणि शांततेत भीती पसरली होती. भानुमतीने आपल्या माणसांना आदेश दिला, सगळे दरवाजे बंद करा. थोड्या वेळाने प्रेम आणि स्वप्ना शुद्धीवर आले. त्यांना थंड पाणी टाकून जागं केलं होतं. स्वप्नाला खांबाला बांधलं होतं. प्रेम जखमी अवस्थेत होता. मधु, रॉकी, रचना, राहुल, आईवडील, आजोबा सगळ्यांना बांधून त्यांच्या तोंडात कापड कोंबलं होतं. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. स्वप्नाच्या डोळ्यात मात्र संताप जळत होता. भानुमतीने तिच्या तोंडातील कापड काढलं. हाय माझी लाडकी भाची, यावेळी तरी सगळं आठवतंय ना? स्वप्ना रागाने ओरडली. का करतेस हे सगळं? मी तुझं काय बिघडवलं? भानुमती हसली. शांत शांत, आधी एक सरप्राईज दाखवते. तिने माणसाला इशारा केला. तो काचेची बाटली घेऊन आला. झाकण काढताच त्यात किशोरचा आत्मा कैद होता. स्वप्ना किंचाळली. किशोर? सगळ्यांचे डोळे पाणावले. भानुमती विकृत हसत म्हणाली. कसं वाटलं सरप्राईज? माझ्या माणसाने सांगितलं होतं, किशोरचा आत्मा तुम्हाला वाचवतोय, म्हणून मी त्यालाच पकडलं. ती पुढे म्हणाली. आता त्याला पुरून टाका, मग कोणीही अडवणार नाही. स्वप्ना रडत विनवणी करू लागली. किशोरला सोड, त्याचा काही दोष नाही. भानुमती हसत म्हणाली. तू साधी नाहीस, तू माझ्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहेस. स्वप्ना चकित झाली. भानुमती सगळं उघड करू लागली. तिच्या वडिलांची संपत्ती, खोटं नातं, फसवणूक, वसिहत आणि लोभ. तुझ्या आईवडिलांचा अपघात नव्हता, मीच त्यांना मारलं, ती थंडपणे म्हणाली. हे ऐकून स्वप्नाच्या डोळ्यातलं रक्त उतरलं. आमचं काय बिघडवलं होतं? भानुमती शांतपणे म्हणाली. संपत्ती, सगळी संपत्ती. तिने कागद पुढे ठेवले. साईन कर, नाहीतर सगळ्यांना मारते. स्वप्ना ठामपणे म्हणाली. मी मेली तरी चालेल, पण तुझ्यासारख्या विश्वासघातकाला एक पैसाही मिळू देणार नाही. तेवढ्यात विंचवाची अंगठी घातलेला माणूस तिला मारतो. प्रेम वेदनेने ओरडतो. तो माणूस हसत म्हणतो, मी तुझा मामा आणि किशोरचा खुनी. ऐकलंस ना? आता तुझा नवरा आणि तू दोघांनाही संपवणं काही अवघड नाही. तो पुढे म्हणाला. मीच प्रकाशराव, तुझ्या आत्याचा नवरा. कुणालाच ओळखून न येण्यासाठी वेश बदलला होता. सगळे थक्क झाले. भानुमती त्याला थांबवत म्हणाली की घाई करू नकोस, स्वप्ना साईन करेल. ती प्रेमला पकडायला सांगते. प्रेमला उभं केलं जातं. भानुमती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते. प्रमोद आठवतोय? CBI मधला? प्रेमचा चेहरा बदलतो. तो माझा मुलगा आहे. भानुमती डोळे लाल करून म्हणाली. हे ऐकून प्रेम क्षणभर स्तब्ध झाला. प्रमोदची आई आहेस तू? आता कळलं, तुझा मुलगाही तुझ्यासारखाच आहे, असं म्हणत प्रेम डोळे लाल करून दम लागलेल्या आवाजात बोलला. गप्प बस. माझ्या मुलाला तुम्ही एन्काउंटर करून मारलत आणि वरून असं बोलतोस? तो अजून लहान होता, त्या मुलीनेच त्याला फसवलं. जीन्स घालून त्याच्यासमोर का फिरत होती ती? असं म्हणत मुलाची चूक माहीत असूनही भानुमती त्याचं समर्थन करत होती. हे काय बोलताय तुम्ही? प्रेम, हे सगळं काय आहे? स्वप्नाने कपाळावर आठे आणत विचारलं. अगं, तुझा नवरा सांगणार नाही, मीच सांगते, ऐक. प्रमोद माझा लाडका मुलगा हैदराबादमध्ये डिग्री कॉलेजमध्ये शिकत होता. थोडा खोडकर होता. एकदा कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. तिथे एक मुलगी सजून धजून जीन्स घालून त्याच्यासमोर फिरत होती. तो आवरू शकला नाही, थोडी मस्ती केली. हो मान्य करते, थोडी जास्त झाली,
पण त्यासाठी तुझ्या नवऱ्याने आणि त्या किशोरने मिळून माझ्या मुलाला मारहाण केली, जेलमध्ये टाकलं आणि शेवटी एन्काउंटर केलं. म्हणून हा बदला, असं म्हणत भानुमती खोटं रडू लागली. एका मुलीवर बलात्कार करून तिला मारणं तुला मस्ती वाटतं का? मुली काय घालतात हे ठरवण्याचा अधिकार तुला नाही. जीन्स घातली म्हणजे ती कशालाही तयार आहे असं होत नाही. आणि पारंपरिक कपडे घालणारी प्रत्येक मुलगी चांगलीच असते असंही नाही. तूच त्याचं उदाहरण आहेस. मुली कशाही असल्या तरी त्यांचा आदर करायला हवा. स्त्री ही सृष्टीतली सर्वात मोठी शक्ती आहे. प्रत्येक स्त्रीकडे आईसारखं पाहायला हवं. हे प्रत्येक आईने आपल्या मुलाला शिकवायला हवं, विशेषतः मुलाला. पण तुझ्यासारखी आई मी कधीच पाहिली नाही. राक्षसी आईपासून राक्षसच जन्माला येतो. तुम्ही दोघंही माणसाच्या रूपातले राक्षस आहात. प्रेम रागाने थरथरत बोलला. हे ऐकून भानुमती संतापली आणि प्रेमला मारायला हात उगारला. तेवढ्यात स्वप्नामध्ये पडली. थांब, मी तुझ्या नावावर सगळी संपत्ती लिहून देते. फक्त प्रेमला सोड. मला मारायचं असेल तर मार, प्लीज. ती विनवू लागली. ठीक आहे, सही कर, असं म्हणत भानुमतीने पेन दिला. नको स्वप्ना, वेड्यासारखं करू नकोस. तू सही केलीस तरी ती आपल्याला सोडणार नाही, प्रेम म्हणाला. पण भानुमतीने त्याच्या पोटात खुपसलेली सुरी अजून आत ढकलली. स्वप्नाचं हृदय तुटलं. झालं, सही केली, ती घाबरून ओरडली. प्रेम खाली कोसळला. भानुमती हसत म्हणाली, गेला बहुतेक. आता हिला घेऊन चला. हिची कथा त्या डोंगरात संपवते. किशोरला वचन दिलं होतं ना, हिलाही त्याच्याकडे पाठवते. स्वप्ना धक्क्यात गेली. प्रेम शिवाय जगायचं नाही, असा निर्णय घेत ती शांतपणे त्यांच्या गाडीत बसली. गाडी डोंगराकडे घेऊन जा, भानुमतीने आदेश दिला. प्रकाशराव हळू आवाजात म्हणाला, डार्लिंग, ही गोष्ट घरातच संपवली असती, इथे डोंगरात का? भानुमती कपटी हसली. स्वप्ना मेल्यावरही प्रेमसोबत राहू नये म्हणून. आणि सकाळी अफवा पसरवू. तिने प्रेमला मारलं आणि स्वतः डोंगरावरून उडी मारली. आपल्यावर काही येणार नाही. डोंगराजवळ गाडी बंद पडली. तरीही त्यांनी स्वप्नाला वर नेण्याचा प्रयत्न केला. जसं तिला ढकलणार होते तितक्यात मागून प्रेम आला. सगळे थिजून गेले. हाय आत्या, म्हणत त्याने एका गुंडाचा गळा पकडला. तू तू कसा जिवंत? भानुमती घाबरली. मी प्रेम नाही, किशोर आहे, तो जोरात ओरडला. सगळे घाबरले. किशोर पुढे म्हणाला, तुम्ही सगळ्यांना बांधलं, पण एकाला विसरलात, सँडीला. त्या कुत्र्याने मला वाचवलं. तुम्ही मला बाटलीत बंद करून पुरलं, पण त्याने ती फोडून मला मुक्त केलं. तुमच्यापेक्षा ते मूकप्राणी चांगलं, असं म्हणत त्याने प्रकाशरावला हवेत फेकलं. बाकीच्यांना चांगलाच धडा शिकवला. भानुमती घाबरून स्वप्नाला पकडून डोंगराच्या कडेला घेऊन गेली. जवळ आलास तर हिला मारते. किशोर थोडा थांबला. तेवढ्यात स्वप्नाने भानुमतीचा हात चावून कागद हिसकावला आणि पळाली. क्षणात किशोर भानुमतीवर झेपावला. ती घाबरून मागे सरकली आणि पाय घसरून खोल दरीत कोसळली. किशोरने सुटकेचा श्वास घेतला, पण मागून प्रकाशरावने वार केला. प्रेमचं शरीर डळमळलं. तरीही किशोर उठला आणि त्याचा गळा पकडून ठार केलं. उरलेले गुंड पळून गेले. थोड्या वेळाने किशोर म्हणाला, धन्यवाद स्वप्ना, तुमच्या प्रेममुळे मला शांती मिळाली. पुढच्या जन्मी तुझ्यासोबत राहण्याची इच्छा आहे. निरोप, असं म्हणत तो अदृश्य झाला. प्रेम, स्वप्ना रडत त्याच्याकडे धावली. तेवढ्यात पोलीस, मधू आणि सगळे कुटुंबीय आले. प्रेमला तातडीने रुग्णालयात नेलं. त्यांची स्थिती गंभीर होती. डॉक्टर म्हणाले, वाचणं कठीण आहे, आशा सोडा. हे ऐकून स्वप्ना बेशुद्ध पडली. सगळे रडू लागले. डॉक्टरांना विनवू लागले. डॉक्टरांनी प्रयत्न सुरू केले. 3 तास ऑपरेशन चाललं. शेवटी त्याला ICUमध्ये ठेवण्यात आलं. राधा, लक्ष्मी आणि प्रेमची आई देवाला प्रार्थना करत उभ्या होत्या. काय होईल कुणालाच समजत नव्हतं. रुग्णाची स्थिती पुढची 24 तास गेल्यावरच काही सांगता येईल, डॉक्टरांनी गंभीर आवाजात सांगितलं. काहीच उपाय नसल्यामुळे सगळ्यांनी हात जोडले. आता सगळं तुमच्यावर आहे, तुम्हीच वाचवा. शुद्धीवर आलेली स्वप्ना प्रेमच्या खोलीसमोर बसून त्याच्याकडे एकटक पाहत होती. जणू काही मौन व्रतच धरलं होतं तिने. त्यांची अवस्था पाहून घरच्यांचे हृदय तुटत होते. आजी देवळात पूजा अभिषेक करून घेत होती. आजोबा स्वप्नाचा हात धरून तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. मधू तिच्यासाठी ग्लुकोजचं पाणी घेऊन आली. नको, स्वप्नाने अशक्त नजरेने इशारा करत डोकं हलवलं. प्रेम डोळे उघडेल तेव्हा त्याला बघायला तरी ताकद ठेव. हट्ट करू नकोस, नाहीतर तुला सलाईन लावायला सांगते. मधूने स्वतःचं दुःख लपवत तिला जबरदस्तीने पाणी पाजलं. 12 तास उलटले. रॉकी आणि मधूने मोठ्यांना जबरदस्तीने घरी पाठवलं. काहीतरी खाऊन या असं सांगत.
पण रचना आणि राहुल मात्र जायला तयार नव्हते. ते वेळोवेळी रॉकी, मधुर आणि स्वप्नाला आधार देत तिथेच थांबले. स्वप्ना फक्त ग्लुकोजच्या पाण्यावर होती. रचनाने घरी जाऊन जेवण आणलं, पण सगळ्यांनी केवळ नावालाच काही घास घेतले. मन मात्र काळजीने भरलेलं होतं. तेवढ्यात राहुलचे आईवडील रुग्णालयात आले. माफ कर ग, आम्ही भानुमती मॅडमकडे काम करत होतो. त्यांनी राहुलचं तुझ्याशी लग्न लावायला सांगितलं. सगळी योजना त्यांनीच केली. अगदी लग्नाच्या वेळी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधून राहुलला परदेशात पळवून नेण्याची तयारीही केली होती. आम्ही घाबरलो. त्यांच्या प्रभावामुळे त्यांच्या सांगण्यानुसार वागलो. तुझ्यावर अन्याय करायचा प्रयत्न केला, पण शेवटी आमच्यावरच अन्याय झाला. राहुल आता आमच्याशी बोलतही नाही. आम्हाला सोडून गेला. माफ कर बाळा. हे घे, आमच्या कुलदेवतेचं कुंकू आणि हा रक्षादोरा. प्रेमच्या हाताला बांध, सगळं ठीक होईल. ते हात जोडून विनंती करू लागले. स्वप्ना काहीच बोलली नाही. राहुल त्यांना बाहेर घेऊन जात म्हणाला, आता ही योग्य वेळ नाही, तुम्ही जा. पण स्वप्नाने त्याच्या आईच्या हातातून तो रक्षादोरा घेतला. ते दोघेही कृतज्ञतेने तिच्याकडे पाहत निघून गेले. क्षण जणू युगांसारखे जात होते. सगळेच घाबरलेल्या मनाने प्रेम कधी डोळे उघडेल याची वाट पाहत होते. 24 तास संपले, पण प्रेमच्या अवस्थेत काहीच सुधारणा नव्हती. डॉक्टरांनीही आशा सोडली. स्वप्नाने शेवटचा प्रयत्न म्हणून राहुलच्या आईने दिलेला रक्षादोरा प्रेमच्या मनगटाला बांधला. त्यासाठी तिने डॉक्टरांशी खूप वाद घातला आणि तो दोरा बांधल्यावर काही क्षणातच तो रक्षादोरा बांधल्यानंतर थोड्याच वेळात प्रेम ट्रीटमेंटला प्रतिसाद देतोय, डॉक्टर आनंदाने म्हणाले. तंतमंत्र वगैरे काही नसतं असं वाटायचं, पण तू चुकीचं ठरवलंस स्वप्ना. खरी श्रद्धा आणि विश्वास असेल तर चमत्कार घडतात, हे तू सिद्ध केलंस. तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत. आता तो नक्की बरा होईल. 24 तास पूर्ण झालेत. रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आहेत. तुमचे फॅमिली डॉक्टर श्याम येत आहेत, ते पुढे सांभाळतील. काळजी करू नका. स्वप्नाच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण त्या अश्रूंनीच तिचे डॉक्टरांनी आभार मानले. 4 दिवसांनी प्रेम पूर्ण शुद्धीवर आला. स्वप्नाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याला लगेच भेटावं, त्याला मिठी मारावी, बोलावं अशी तिची ओढ क्षणाक्षणाला वाढत होती. डॉक्टरांनी तपासणी करून एक एक करून सगळ्यांना आत पाठवलं. आधी प्रेमचे आई वडील, मग आजोबा. मोठ्यांना धक्का बसू नये म्हणून स्वप्नाने त्यांना आधी पाठवलं. अखेर तिची वेळ आली आणि ती धावतच आत गेली. तिला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. प्रेमने तिचे चाहूल घेतले. डोकं तिच्या दिशेने वळवलं आणि डोळ्यांनीच तिला जवळ येण्याचा इशारा केला. स्वप्ना क्षणात त्याच्याजवळ पोहोचली. प्रेम, ती हळूच म्हणाली. अगं अँग्री बर्ड, मी ठीक आहे, प्रेमने डोळा मारत म्हटलं. अरे आता तरी ते टोपणनाव बंद कर. स्वप्ना म्हणून हाक मार, ती त्याचा हात धरत म्हणाली. जणू तिचं हरवलेलं धैर्य परत मिळालं होतं. तू रागात खूप गोड दिसतेस म्हणून, प्रेम हसत म्हणाला. स्वप्नाच्या गालांवर लाली चढली. तिचं मन आनंदाने उडू लागलं. बाहेर उभे असलेले सगळे हसत होते. मधु राहुलकडे पाहत म्हणाली, शेवटी स्वप्ना आणि प्रेमच्या प्रेमाची परीक्षा संपली. तिचं मौन व्रतही फळाला आलं. तुझ्या आईला धन्यवाद सांग. तिने दिलेल्या त्या रक्षा दोऱ्यामुळे सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेम वाचला आणि स्वप्नाही सुरक्षित राहिली. राहुल हसत रचनाच्या खांद्यावर हात ठेवतो. सगळे आपापल्या जोडीदारांसोबत आनंदात उभे होते. डॉक्टर म्हणाले, आणखी 4 दिवस सगळं ठीक राहिलं तर डिस्चार्ज देतो, पण ड्रेसिंगची काळजी घ्या. नर्स येऊन पट्टी बदलेल. स्वप्नाला सगळ्या सूचना दिल्या आहेत. 1 महिन्यानंतर. खूप छान स्वप्ना, प्रेम पूर्णपणे बरा झाला आहे. आता काही काळजी नाही, जखमा पूर्ण भरल्या आहेत, डॉक्टर श्याम म्हणाले. त्यांनी रामकृष्णाला बाहेर बोलावलं. सांगितलं होतं ना, आपला प्रेम मजबूत आहे. मोठा धोका टळला, आता सगळं सुरळीत होईल, असं म्हणत डॉक्टर निघून गेले. सगळ्यांनी आनंद साजरा करण्याचा बेत आखला. मधु आणि रॉकी बऱ्याच दिवसांनी एकत्र आले होते, म्हणून त्यांनी प्रेम आणि स्वप्नाच्या खोलीची खास सजावट केली. स्वप्ना सुंदर साडी नेसून, केसात मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घालून, हातात दुधाचा ग्लास घेऊन हळूच खोलीत शिरली. कुणालाही संशय येऊ नये म्हणून तिने दार लावलं. तिने प्रेमला दुधाचा ग्लास दिला. तो आश्चर्याने म्हणाला, खरंच तू न पिता मला देतेस? मनात मात्र तो विचार करत होता, वा, माझं स्वप्न पूर्ण झालं. आजची रात्र खास आहे. त्याने पटकन दूध पिऊन टाकलं आणि तिला जवळ ओढून मिठी मारली. इतक्यात अरे नातवा, आजीचा आवाज आला. दोघे दचकले. प्रेम आणि स्वप्नाने दार उघडलं. आजी म्हणाली, आजपासून स्वप्ना माझ्यासोबत झोपेल.
उद्या तू हैदराबादला जाणार आहेस. महिन्यानंतर तिला पाठव. आजी, हा काय अन्याय आहे? प्रेम नाराज होऊन म्हणाला. आषाढ महिना आहे, एकत्र राहायचं नाही. चल स्वप्ना. आजी तिला घेऊन गेली. प्रेम तिच्या साडीच्या काठाला स्पर्श करत उभा राहिला. स्वप्ना मात्र त्याला चिडवत हवेत चुंबन देत निघून गेली. अरे, हा आषाढ महिना आत्ताच यायला हवा होता का? प्रेम डोकं धरून बसला. रॉकी हसत म्हणाला, माझीही तीच अवस्था. राहुलही म्हणाला, माझी पण. सगळे हसले. महिना संपेपर्यंत हे प्रेमी जोडपे रोज व्हिडिओ कॉलवर बोलत होते. कॅलेंडरकडे पाहत दिवस मोजत होते. या काळात घरच्यांनी त्यांना संसार कसा सांभाळायचा, घरकाम, सवय सगळं शिकवलं. आषाढ संपला, श्रावण आला आणि सगळ्यांच्या आयुष्यात रंग भरले. मधु, रॉकी, रचना, राहुल एकत्र आले. आणि प्रेम, स्वप्ना? प्रेमने स्वप्नाच्या आईची इच्छा पूर्ण करत उटीमध्ये स्वतःचं घर घेतलं. मधूच्या घराजवळच. स्वप्ना तिथेच राहायला गेली. प्रेम आपल्या कामानिमित्त फिरत असे, पण दोघं कायम एकत्रच होते. स्वप्नाने मिळालेल्या संपत्तीतून एक छोटं अनाथाश्रम सुरू केलं आणि ते प्रेमाने चालवू लागली. राहुल आणि रचना 2 वर्ष अमेरिकेत राहून परत उटीला आले. राहुलने तिथे नवीन कंपनी सुरू करून मोठी प्रगती केली. तीनही जोडपी आपल्या मोठ्यांसोबत उटीमध्ये स्थिरावली. त्यांच्या आयुष्यात आनंद नांदू लागला आणि त्यांच्या प्रेमकथेचा शेवट सुखांत झाला. तर मन हरवलं तुझ्यात आपली ही कथा आता या भागामध्ये संपली आहे. आशा आहे की तुम्हाला आपली ही संपूर्ण कथा आणि या संपूर्ण कथेचे सर्वच भाग आवडले असतील. पण मला कसं कळेल की तुम्हाला हे आवडलेच? म्हणून त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर एक छानशी व्हिडिओच्या खाली कमेंटही सोडा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन कथेत.